पहिलं ही सुरुवात या ठिकाणी होत आहे आणि या सुरुवातीच्या पहिल्या दिनी दोन संघ आपल्याला आमने-सामने पहिलीच मॅच खेळताना दिसणार आहेत, आई एकविरा आणि लकी पॅकर्स. बघा या ठिकाणी आणखीन एक गुड न्यूज सर्व संघांसाठी आहे आणि ती गुड न्यूज काय आहे तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला जेवण हे देखील दिलं जाणार आहे आणि या संपूर्ण जेवणाची व्यवस्था जी आहे ही जय हनुमान महिला मंडळ आणि श्री देवेंद्र ठाकूर यांच्याकडून ही संपूर्ण जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रत्येकानं या स्पर्धेला हातभार लावलेले आहेत त्यांचा देखील उल्लेख आम्ही नक्कीच करणार आहोत. कोणी कोणी या स्पर्धेला काय काय वस्तू दिल्या आहेत याच्याविषयी नक्कीच आम्ही चर्चा करणार आहोत या संपूर्ण 2 दिवसामध्ये. चला प्लीज टीम आई एकविरा या टीमला विनंती करतोय, चला गौरव मात्रे आपण शतरक्षण लगेच लावून घ्या विनंती करतोय. प्लीज वेळ घालवू नका कारण वेळ हा खूप महत्त्वपूर्ण असतो लीग मॅचेसमध्ये. बघा आपला जो स्टेज मुख्य स्टेज आहे तो मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्यामुळे पंच मॉन्टी घोडेकर सर आणि विशाल नाईक सर या स्टेजला चेंडू टच झाला, स्पर्श केला चेंडूने या स्टेजला तर 2 धावा या जाहीर करायच्या आहेत. त्यानंतर जे नियम आहेत तेच असतील, मागे गेला तर सिंगल असेल. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये 2 धावा असतील सर विशाल सर. त्यानंतर जवळपास लॉंग ऑफ पासून आपण कव्हर ते लॉंग ऑफ पासून आपण पाहिलं तर काही सीमारेषा जवळजवळ ऑन आहे, बाउंड्री लाईन क्लिअर आहे. जो भगवा ध्वज आपण पाहू शकाल बाउंड्री लाईन पूर्ण दर्शवत आहे तुम्हाला ऑन साईडला. बघा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या दोनच ठिकाणी ती बाउंड्री आहे आणि रेग्युलर आपण खेळतो तर तिथे जो चौकार असतो तिथे फक्त 2 धावा आहेत, म्हणजे मिड विकेट स्क्वेअर लेग फक्त 2 धावा असतील. बघा जे 2 मोठमोठे झेंडे लावलेले आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या आसपास आहे आणि जवळजवळ लॉंग ऑन या ठिकाणी 2 जे झेंडे लावण्यात आलेले आहेत त्याच्या आतमध्येच बाउंड्री लाईन आहे. वेलकम वेलकम या ठिकाणी नक्कीच आगमन झालं गणेश मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम गण्या, तुझं देखील मित्र हार्दिक स्वागत. गौरव गौरव 5 ओव्हर मॅच. गौरव किती बॉलर्स 5 की 4? 5 बॉलर. क्या बात आहे, प्रत्येकाची क्वालिटी चेक केली जाईल या ठिकाणी. जबरदस्त खरोखरच, कारण काही ज्या प्रीमियर लीग स्पर्धा काही गावामध्ये होत असतात मी नेहमीच पाहिलंय 5 ओव्हरच्या मॅचेस म्हटलं तर 4 बॉलर म्हणजे एका बॉलर्सला 2 ओव्हर टाकू शकतोय. मात्र यावेळेस नक्कीच प्रत्येकाचं टॅलेंट या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी ती मी म्हणेन ही स्पर्धा आहे. इथे 5 षटकं 5 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे आहेत. त्याच्यामुळे जो टीम मालक आहे जो टीम कॅप्टन आहे त्याला कुठेतरी विचार करावा लागेल की आता मला 5 गोलंदाज घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. त्याच्यामुळे ऑलराऊंडर किती असतील बॅटर किती असतील ही जी निवड आहे ती खूप महत्त्वपूर्ण असेल. गणेश मात्रे ज्या युनिफॉर्ममध्ये आहेत मला वाटते नक्कीच आई जरीमध्ये नायरा 11 मध्ये आहेत कदाचित रणजित मात्रेच्या टीममध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खरोखरच ज्याचा बोलबाला आपण नेहमीच पाहिलाय मिस्टर मानस भोईर. गाडी स्टेज समोरून नेऊ नका, बाईक प्लीज स्टेजच्या मागून न्या किंवा स्टेजच्या अलीकडे पार्क करा. अंकित चव्हाण कोण विसरणार या, खास करून मी तर म्हणेल अंकितच्या विषयी जास्त चर्चा मी म्हणेल गोलंदाजाच्या विषयामध्ये. ॲज अ बॉलर म्हणून मी म्हणेल अनेक वेळा आपण अंकितला पाहिलंय. अज्जू यांचे बंधू आहेत, अजित चव्हाण यांचे बंधू. अजितला आपण नेहमीच ओव्हरऑल नो टेनिस म्हणा की लेदर म्हणा
त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण अजितला नेहमीच पाहिलंय, त्यांचेच बंधू आहेत. मात्र खरोखरच IPL मध्ये देखील आपण नक्कीच मला वाटते चेन्नईच्या मला वाटते त्यावेळेस ती गोलंदाजी केली होती, नेट बॉलर्स म्हणून आपण पाहिलं होतं. खास करून म्हणायचं गेलं तर अंकित चव्हाण यांना. आणि मोठमोठ्या स्पर्धा, नो डाऊट मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच खेळत असताना आपण पाहिलं या मुलाला. एका साईडला माणूस, टीम होनर, टीमचा मालक, टीम कॅप्टन, मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला लीड करण्यासाठी उतरला आहे. आणि पहिला गोलंदाज यूज केला जातोय एकविरा या टीम कडून मिस्टर विकास लटके. मॅचला मजा येणार. लीग आहे त्याच्यामुळे नक्कीच प्रत्येक संघ हाच विचार करेल की मला कुठेतरी रन रेटमध्ये मागे पडायचं नाहीये, कारण कुठेतरी इथे पॉईंट टेबल रन रेटने देखील पुढे जाणार आहे. पुढे मागे तुमचं पॉईंट टेबल जे आहे ते पॉईंट टेबल तुमचं पुढे मागे रन रेटने देखील होणार आहे. त्याच्यामुळे रन रेट देखील तितका या ठिकाणी इशारा येतोय, अधिकृत इशारा येतोय की आम्ही सुरुवात करतोय या सामन्याला. चला सुरू करूया आपण. एकसर मान्सून प्रीमियर लीग पर्व पहिला. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू बीट झाला. बॅटर त्या ठिकाणी काय चेंडू टाकलाय बघा. एका बाजूला आपण पाहतोय तर नक्कीच बॉलर आहे त्या ठिकाणी मिस्टर विकास, तर दुसऱ्या साईडला आपण अंकितला पाहतोय. जितका अनुभव अंकित जवळ आहे तितकाच अनुभव आहे विकास जवळ, कारण लीड बॅटर जरी असतं तर लीड गोलंदाज आहे अंकित. खास करून विकास शॉर्ट बॉल आहे, क्या बात आहे. फुटवर्कचा वापर नाहीये, असं वाटतंय की शूजला खीळ ठोकल्यात की काय. जागेवरून प्रत्येक चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणि खास करून नक्कीच अजून ते बरोबर ओळखलं, कारण लवकर बॅट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्विंग होत आहे. चेंडू थोडासा उशिरा येतोय, मात्र जो टप्पा ठेवलाय अगदी गुडलेवरून तो चेंडू बाउन्स करण्याचा जो अचूक टप्पा ठेवलाय तो नक्कीच चांगला आहे. यावेळेस अगदी रडार मध्ये होता, चेंडूला सरळ फेकून दिले लॉंग ऑनच्या वरून. एकसर मान्सून प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला मधला हा येतोय पहिला खणखणीत दर्जेदार षटकार. गाडी प्लीज स्टेज समोरून घेऊन जाऊ नका, लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, कॅमेरा अगदी आमच्या स्टेजवर आहे, त्याच्यामुळे स्टेजच्या समोरून बाईक कोणी घेऊन जाऊ नका विनंती करतोय. स्टेजच्या मागून बाईक घेऊन जा. बघा ते 2 चेंडू टाकले, नो डाऊट विकास लटकेनं अगदी अचूक टप्प्यावर टाकले. गुडलेरून चेंडूला थोडंसं बाउन्स केलं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा तिसरा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये, फक्त पुढच्या पायाला स्लाइड दिली. आणि खरोखरच म्हणायचं गेलं तर अंकित चव्हाणच्या विषयी अगदी स्टँड अँड डिलिव्हर केलं चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेनं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, समोर अंकित एका षटकाराच्या साहाय्याने केलं. इज गॉन. यावेळेस नक्कीच षटकार आल्यानंतर वापसी करतोय गोलंदाज. सरळ रस्ता दाखवला गेला तो म्हणजेच अंकित चव्हाण या बॅटरला डगआउटचा. अंकित गॉन, आउट. मोठी विकेट आहे, मोठी विकेट आहे. जवळपास म्हणायचं गेलं तर अंकित चव्हाण 2 चेंडू डॉट झाल्यानंतर एक षटकार आपण अंकितच्या बॅट मधून पाहिला होता. अगदी स्टँड अँड डिलिव्हर तो फटका खेळला गेला होता. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळजवळ आपण जर पाहिलं तर अगदी पुन्हा एकदा त्याच लाईन त्यांनी लेंथ मध्ये आपण ती गोलंदाजी पाहिली. गुल्लेवरून चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि बॅटरच्या त्या रेंज पासून, बॅटरच्या त्या बॉडी पासून चेंडूला लांब ठेवलं गेलं आणि ते लांब चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता खास करून अंकित चव्हाण, आणि इथेच तो अंकित फसला गेला. बघा टीम ओनर्स पहिली मॅच आहे त्याच्यामुळे आम्ही एक नियम जो आहे पंचांचा देखील निदर्शनामध्ये आणतोय. 25 मिनिटात 5 षटकं व्हायला हवी. 25 मिनिटात 5 षटकं म्हणजे खास करून 25 मिनिटात 5 षटकं मॉन्टी सर, 4 षटकं 20 मिनिटात नाही, कारण सर्कल नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे 25 मिनिटात जर 5 षटकं झाली नाही तर जो संघ उशीर करणार त्या संघाला 3 धावांची पॅनल्टी दिली जाईल. हे अगोदर मी जाहीर करतोय. बघा तुमचं टाइम या ठिकाणी नोट केलं जात आहे.
पहिले षटक प्रगतीपथावर आहे. एक सफलता, एक षटकार झालेला आहे, मात्र वापसी केली या गोलंदाजानं. त्यांचेच मोठे बंधू येते अज्जू. यावेळी शॉर्ट बॉल पंच केलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. मागे फिल्डर आहे मात्र चेंडू थांबला गेलाय. एक धाव तर पूर्ण डबलचा कॉल. थ्रो येईपर्यंत 2 धावा अज्जूच्या बॅटमधून. जबरदस्त फटका खेळला गेला होता. राईट हँड बॅट्समॅन आहे. त्यांचेच बंधू आपण जर पाहिलं तर अंकित चव्हाण, ज्यांची आपण मागाशी विकेट पाहिली, लेफ्ट हँड बॅटर होते. मात्र हे दोन्ही बंधूंचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. अजित डान्सिंग डाऊन द पिच, पुढे आलाय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. मागे फिल्डर आहे. 1 बॉल चेंडूला फील्ड करतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो व्यवस्थित येत नाहीये. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. 2 तर झाले. तिसऱ्याची उळकावणी, मात्र फक्त 2 धावा. बॅकअप साठी येणं गरजेचं होतं. बॅकअप साठी एखादा जर फिल्डर आला असता कदाचित तर नक्कीच रनआउट होण्याची संधी तिथे निर्माण तर केली होती. चांगला थ्रो दिला गेला होता, मात्र तिथे 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलाय. एक यशस्वी गोलंदाज म्हणू शकेल मी, खास करून विकास लटके यांना. कारण जरी षटकाराला जरी 10 धावा विकासनं आपल्या त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या तरी देखील मी इतकंच म्हणेल की त्याने एक सर्वात मोठी विकेट आपल्या टीमला मिळवून दिले, ती म्हणजेच अंकित चव्हाण सारख्या खेळाडूची. ऑक्शन झालं आणि मला वाटतं बोली लागली गेली प्रत्येक खेळाडूवर. आणि खास करून जर म्हणायचं गेलं तर जर आपण या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर बघा, मानस भोईर टीम होणार आहेत. अंकित चव्हाण जे आयकॉन खेळाडू होते, खास करून या टीमचे ते डगआउटमध्ये आहेत. त्यानंतर जवळपास सेकंड आयकॉन जर आपण पाहिलं तर धीरज पवार हा एक आणखीन त्यांच्याकडे एक नामांकित खेळाडू त्यांच्या टीममध्ये अवेलेबल आहे. खरोखरच अजित चव्हाण ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण या टीममध्ये पाहतोय. गौरव येतोय टीम ओनर अँड नक्कीच टीम कॅप्टन. काय फेस आहे, कौतुक असेल. वेगवान चेंडू टाकला गेला होता. अगदी म्हणायचं गेलं तर मी तर म्हणेल ही जवळजवळ परफ्यूम डिलिव्हरी होती. अतिशय सुंदर चेंडू टाकला गेला. वेगवान गोलंदाज आहे गौरव. मात्र याच्याविषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत. अनेक या स्पर्धा या मैदानावर होत असतात. त्या स्पर्धांमध्ये देखील गौरवचा आपण चांगला परफॉर्मन्स पाहिला आहे. त्याच्यामुळे नक्कीच हे षटक देखील महत्त्वपूर्ण असेल. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 11 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 2 धावा. इथे जर तुम्हाला मोठे फटके खेळायचे असतील, चौकार आणि षटकार या मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला जर खेळायचं असेल तर तुम्हाला सरळ बॅट यूज करावी लागेल. कारण लॉंग ऑन लॉंग ऑफ याच फक्त सीमारेषा ऑन आहेत जिथे तुम्ही मोठे फटके खेळू शकता, चौकार किंवा षटकार. त्यानंतर जर या मैदानाची पाहणी केली तर संपूर्ण जे काही जे ठिकाणी आहेत म्हणजे मिड विकेट, स्क्वेअर लेग, पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, ही जी काही क्षेत्र आहेत ही फक्त गोशांकित क्षेत्र आहेत. धावा झाल्या त्या 13. चांगला स्ट्रोक खेळला गेला. अजित चव्हाण एक नक्कीच नामांकित खेळाडू आहे. हा देखील खेळाडू अनेक मोठमोठ्या संघामध्ये खेळतोय आणि ज्यावेळेस वेळ मिळतोय त्यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहिलं. अगदी चेंडूला फॉलो केलं जातं इतकंच म्हणेल मी. काय स्ट्रोक खेळला गेलाय. फक्त 1 धाव नक्कीच या चेंडूवर देखील मिळेल. मात्र वेगवान गोलंदाजी हाताळण्याचा या ठिकाणी मानस दिसतोय, खास करून गौरव मात्रे यांचा. खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगली लाईन आणि लेंथ. एक कौतुक असेल गौरवचं. कारण इथे जर आपण पाहिलं तर बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू दिला तर बॅटर सहजली इझिली ऑन साइड खेळू शकतोय, म्हणजे चौकार किंवा षटकारासाठी खेळू शकतो. मात्र शॉर्ट बॉलिंग जर केली तर इथे कुठेतरी सिंगल म्हणजे जे कुठेतरी डिक्लेरेशन झोन आहेत त्या झोनमध्ये खेळण्यासाठी मी तर म्हणेल प्रवृत्त करतोय हा गोलंदाज प्रत्येक बॅटरला. यावेळी देखील शॉर्ट बॉल अगदी हा कदाचित स्पर्श झाला आहे, तो म्हणजेच मला वाटते अंगाचा स्पर्श झालाय. अगदी तो चेंडू आढळला गेला तो अंगावर. खूप चांगली गोलंदाजी होत आहे. सिंगल येथे देखील मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 15 धावा. जवळजवळ म्हणायचं गेलं तर जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर शॉर्ट बॉल या ठिकाणी टाकले जात आहेत. इथे जर स्क्वेअर लेग, मिड विकेट हे जर क्षेत्र ऑन असतं किंवा लॉंग लेग, फाईन लेग हे क्षेत्र जर कदाचित गण्या ऑन असतं तर या क्षेत्रामध्ये खेळता आलं असतं अशा चेंडूवर. पण ते क्षेत्र पूर्णतः ऑफ आहे, म्हणजे तिथे डिक्लेरेशन झोन आहे. त्याच्यामुळे त्या शॉर्ट बॉलवर स्टेट बॅट खेळणं म्हणजे तो खास करून म्हणायचं गेला T20 वर्ल्ड कपचा विराटचा तो षटकार आठवावा लागेल. जो फटका खेळला होता विराट कोहली, तशा प्रकारचे फटके तुम्हाला खेळावे लागतील.
शॉर्ट बॉल आहे बॅटची एज, चेंडू हवेत, मागे कीपर आणि चुकी झाले. एक सर्वात मोठी विकेट गमावले, कीपर कडून झाले चुकी. एक संधी निर्माण केली होती गौरव मात्रेनं, त्याच लाईन त्यांनी लेन मध्ये गोलंदाजी करतोय आणि यावेळेस नक्कीच कुठेतरी अजित सारखा फलंदाज अडकला होता, फसला गेला होता. संधी निर्माण झाली होती, अगदी झेल घेण्यासाठी यष्टीरक्षकाला वेळ देखील होता, झेलच्या खाली देखील यष्टीरक्षक आला होता, मात्र तो कॅच त्याच्याकडून ड्रॉप झाला. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणणार नाहीये, मात्र एक धाव नक्कीच हा फटका देऊन जाईल मानस भोईर यांना. एकेरी धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे लकी पॅकर या टीमची 17. षटक क्रमांक आपण पाहताय तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे. 5 षटकांच्या आपण मॅचेस पाहणार आहोत. खूप महत्वपूर्ण आहेत, खूप महत्वपूर्ण. आणि खास करून अजित चव्हाण यांची ती विकेट किती महागात पडू शकेल हे देखील पाहायला नक्कीच. वेलकम नाना, हार्दिक स्वागत आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित खेळाडू सन्माननीय हरराम पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय, नानांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. बघा पंच थोडंसं थांबायचं आहे. एक रूल्स या ठिकाणी आणखीन ठेवण्यात आलेला आहे, त्याचं जरा त्याकडे लक्ष द्या. बघा चेंडू जर पाणी आहे, चिखळ आहे, थोडंफार कुठे ना कुठे गवत आहे, जर चेंडू हरवला, लक्षात ठेवा, जर चेंडू हरवला आणि फिल्डरनं दोन्ही हात आपले वर केल्याने सांगितलं की मला चेंडू सापडत नाही, त्यावेळेस 4 धावा पंचांनी जाहीर करायच्या आहेत, त्याच्यावर नाही. फक्त 4 धावा तुम्हाला दिल्या जातील. हा एक नियम आहे, तो जर लक्षात ठेवा सगळ्या टीम मालकांनी आणि टीमनं आणि टीम कॅप्टननं देखील. मॅचकडे जाऊया, सुरुवात करूया. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी राहुल सकपाल. ऑन साईडला फटका इथे पाहतोय, चांगलं शतरक्षण नक्कीच म्हणू शकेल, लहानसा मुलगा आहे. बघा एकसर मान्सून लीगची हीच तर खासियत आहे, लहानांपासून थोरांपर्यंत जर तुम्हाला कुठल्या स्पर्धेमध्ये खेळाडू पाहिजे असतील तर ते लीग जी असते, एकसर प्रीमियर लीग असू द्या, एकसर मान्सून लीग असू द्या, गावाची जी लीग असते ती गावाची लीग प्रत्येकाला खेळण्याची इच्छा असते. आज हरिराम नाना देखील जर्सी दिली असते तर ते देखील उतरले असते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, डान्सिंग डाऊन द पिच. यावेळेस बघा फटका चांगला आहे, मात्र ऑन साइड जर आपण पाहिलं लॉंग लेग पूर्णतः डिक्लेरेशन झोन आहे, त्याच्यामुळे या फटक्यावर अजितला मिळतील फक्त आणि फक्त 1 धाव इथे मिळेल. खरोखरच चांगली गोलंदाजी, म्हणजे कुठेतरी प्लॅनिंग या प्रीमियर लीग मध्ये खेळताना कुठेतरी प्रत्येक टीमचं प्लॅनिंग आहे आणि त्या प्लॅनिंग नुसार या ठिकाणी खास करून टीम खेळणार आहे. गोलंदाजी तुम्हाला कशा प्रकारे करायची आहे, कुठले गोलंदाज तुमच्याकडे 5 असतील आणि कुठला गोलंदाज तुम्हाला यूज करायचा आहे. कारण बघा क्रिकेट म्हटलं आणि एक प्रकारे ताशके पद्धती ना, तुम्ही देखील भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेत. तर इथे बघा कुठल्या वेळी आपला कुठला महत्वाचा पत्ता काढायचा आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. फटका पुन्हा एकदा चांगला आहे, चेंडू अडला गेलाय, फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये, मिड विकेटचा फिल्डर जातोय, चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा तरी ते कंप्लीट झाले आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न केला होता मानस भोईरनं, मात्र अजूकडून थांबचा इशारा येतोय. या फटक्यावर मिळतील 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 21. बघा तुम्हाला ऑनलाईन जर स्कोर या एक्सर मान्सून लीगचा तुम्हाला पाहायचा असेल तर क्रिक हिरोज या तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता. ॲप आहे तो, बघा क्रिक हिरोज हा ॲप आहे, तो तुम्ही डाउनलोड करा आणि त्या ॲपवर तुम्ही तुमच्या या प्रीमियर लीगच्या विषयी माहिती घेऊ शकता. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय, अगदी मी तर म्हणेल मातीचा सुगंध देऊन हा चेंडू नक्कीच गेलाय अजूला. खूप सुंदर गोलंदाजी होत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ वेगळा असतोय, रबर बॉल क्रिकेटचा खेळ वेगळा असतोय. मित्रांनो विचार करा, आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये बहुतांश जर तुम्हाला जर गोलंदाजी पाहिजे असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळेल. गुडल्यांचा जास्तीत जास्त वापर रबर बॉल क्रिकेटमध्ये. शॉर्ट बॉल आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर होता मात्र तो कॅच पर्यंत पोहोचू शकला नाहीये. यावेळेस या फटक्यावर अजूला मिळेल ती 1 धाव. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. लकी पॅकर्स धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22.
भाग्येश, त्या मुलाचं नाव माझ्यापर्यंत आलं, नंदूभाऊनं मला ते आठवण करून दे. खरोखर एक्सर प्रीमियर लीगला मी देखील कॉमेंट्री करतो. टेनिस एक्सर प्रीमियर लीग नंदू पाटील यांची ती स्पर्धा असते. काय फटका आहे यावेळेस, मात्र खेचून दिलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जात होता, माझा चेंडू डायव्हर्ट झालाय, अडवला गेलाय ऑफसाईडला चेंडूला अडवलं गेलंय. जवळपास फॉरवर्ड फास्ट पॉईंटच्या दिशेने 2 धावा झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न, रॉंग एंडला थ्रो, संधी होती, मानस भोईर सारखी विकेट प्राप्त करण्याची संधी होती, मात्र रॉंग एंडला नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देऊन देखील मी तर म्हणे लक्ष नव्हतं त्या ठिकाणी, इतकंच म्हणू शकेल. स्ट्राईक एंडला थ्रो दिला असता कदाचित तर मानस भोईर सारखा फलंदाज बाद करता आला असता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 26. ज्या मुलाच्या विषयी म्हणतोय भाग्येश, याच्याविषयी जर म्हणायचं गेलं तर नक्कीच त्या मुलाचं मी कौतुक या कारणास्तव करेल. नंदू पाटीलने मला ते आठवण करून दिली, कारण एक्सर प्रीमियर लीग जी स्पर्धा आपण टेनिस बॉलची स्पर्धा पाहिली होती, ते एक्सर प्रीमियर लीग मध्ये स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून या मुलाला मी पाहिलं होतं. धावा झालेल्या आहेत त्या 26. आणि खास करून मला अजूनही आठवते या मुलाच्या विषयी, किशोर पाटील सारखे एक फलंदाज स्ट्राईक एंडवर होते आणि किशोर पाटील सारख्या बॅटरला देखील या मुलांना काही चेंडू डॉट केले होते, इतके एक्सपिरियन्स खेळाडू देखील. आणि या मुलावर भरपूर बक्षिसं लावण्यात आली होती त्यावेळेस. खूप चांगली गोलंदाजी केली होती. कदाचित मला वाटते आई एकवीर हा जो संघ आहे तो काय या बहुमाला यूज करतील, भरोसा नाहीये. कदाचित मी तर म्हणेल गौरव मात्रे त्याचा वापर करतील, कारण या मैदानाचा त्या मुलाला देखील एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. धनेश येतोय, धनेश बरफ हा गोलंदाज. यावेळेस खोलवर टाकण्याचा चेंडू होता. MS स्टाईल मध्ये नक्कीच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता अज्जूनं, मात्र सिंगल नक्कीच मिळेल या फटक्यावर. एकदा मिळेल. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 27. 27 धावा या फळकावर झळकल्या आहेत. चला, सायुज युनायटेड आणि AK11 या दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. सायुज युनायटेड आणि AK11 या दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत. क्या बात आहे. नटराज मुद्रेमध्ये स्ट्रोक खेळलाय मानस भोईरनं. फक्त 1 धाव मिळेल. आणि काय हेतू आहे खऱ्या अर्थानं, ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे आई एकविरा या संघाची, नक्कीच त्या गोलंदाजीमुळे तुम्हाला तो हेतू स्पष्टपणे दिसतोय की तुम्हाला खास करून ऑन साईडला खेळायचं आहे. म्हणजे मिड विकेट म्हणा, स्क्वेअर लेग म्हणा, किंवा लॉंग लेग किंवा फाईन लेग, या क्षेत्रामध्ये खेळण्याची संधी गोलंदाज तुम्हाला देतोय. हा एक प्रामाणिक हेतू आहे. जिथे डिक्लेरेशन झोन आहे तिथे तुला खेळायचं आहे. गोलंदाज आपल्या मी म्हणेल ताळावर नाचवतो बॅटर्सला, इतकंच म्हणेल. हे गोलंदाज म्हणतोय त्या दिशेने बॅटरला खेळावं लागतंय. यावेळेस देखील बॅट चेंज इज गॉन. आणखीन एक मोठी विकेट. टीम ओनर, टीम कॅप्टन मिस्टर मानस भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. मानस भोईर बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. स्वयं मात्रे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजू थोडीशी चर्चा करतोय, मात्र खरोखरच अचूक टप्पा, चांगली लाईन आणि लेंथ. विशाल सर आमच्या अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, ते देखील नक्कीच पाहत असतील. काय गोलंदाजी होते या ठिकाणी, जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज बघा, पहिले षटक 10 धावांचं, दुसरं षटक आपण पाहिलं 7 धावांचं गेलं, तिसरं षटकात जर आपण पाहिलं तर 9 धावांचं, आणि चौथं षटक पाहिलं आपण तर खास करून नक्कीच आतापर्यंत 2 धावा आणि 1 सफलता या गोलंदाजांना प्राप्त केली आहे. यावेळेस फटका अतिशय जबरदस्त आहे. पुलचा फटका, पॉवरफुल फटका, मात्र क्षेत्र घोषांकित असल्या कारणास्तव या ठिकाणी दिल्या जातील त्या फक्त आणि फक्त 2 धावा. ज्याप्रमाणे प्रत्येक टीम खेळत आहे बघा, प्रत्येक टीम मध्ये कुठले खेळाडू आहेत ते प्रत्येक टीमला ठाऊकच आहेत. आपली गोलंदाजी कशी असणार आहे
त्यानुसार किती धावा हे टार्गेट असायला हवं हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे कदाचित नक्कीच एकविरा या टीमनं ते माइंडमध्ये फिट केलं असेल की आम्हाला लकी पॅकर्स या टीमला या धावसंख्येवर थांबवायचं, किंवा लकी पॅकरने एक आपलं टार्गेट माइंडमध्ये फिट केलं असेल की आम्ही 40पर्यंत पोहोचलो, आम्ही 45पर्यंत पोहोचलो तरी आम्ही समोरच्या संघाला नक्कीच थांबवू शकतोय. या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत या मॅचेसमध्ये. धावा झाल्यात त्या 30. बॅकफुटला येऊन चेंडूला ऑन साईडला टर्न केलंय. डीप लॉंग ऑन मधून फिल्डर वेगानं आलाय. एक धाव तर झालाय, दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय. चेंडू फील्ड होतोय. थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी आरामात कंप्लीट. धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 32. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे. आणि बघा, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला, विलास यांचा उल्लेख केला होता, 10 धावा विलासनं दिल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर गौरवनं षटक टाकलं, 7 धावांचं गौरवचं षटक. त्यानंतर आपण राहुलचं षटक पाहिलं, नंबर 3चं, 9 धावा राहुलनं दिल्या. आणि जर धनेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर 6 धावा या धनेशने दिल्यात. म्हणजे कुठेतरी नक्कीच सुरुवात चांगली झाली होती, नो डाऊट. लकी पॅकर्स या टीमची सुरुवात दणक्यात झाली होती, मात्र त्या सुरुवातीला थांबवण्याचं काम केलं गेलं एकविरा टीमच्या गोलंदाजांकडून. 10-7-6 आणि 10-7-9 आणि 6 अशा प्रकारे गोलंदाजांना धावा खर्च केले आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 32. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मिस्टर ध्रुव घरात. ध्रुव येतोय, एक युवा टॅलेंट, इतकंच म्हणेल मी. एकसर गावाचं युवा टॅलेंट स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी येतोय. स्ट्राइकवर एक्सपिरियन्स खेळाडू अजित. लाईन पाहिली, लेंथ पाहिली आणि त्यानंतर मात्र या चेंडूला सोडून देण्याचं प्रामाणिक काम केलं अजून. पंच मॉन्टी घोडेकर सरांचा इशारा होता, यस व्हाईट बॉल आहे. बघा, 5 षटकांचा सामना ज्यावेळेस असतो त्यावेळेस नक्कीच तुमच्याकडे एखादा असा जो गोलंदाज असतो तो नक्कीच टॉप लेवलचा असतो. मात्र त्या गोलंदाजाला तुम्ही व्यवस्थित खेळलात तर त्यानंतर येणारे जे 4 गोलंदाज आहेत त्याच्यावर तुम्हाला आक्रमणपणा तुम्हाला नक्कीच तुम्ही त्या प्रकारे खेळू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅटची एज आहे. चेंडू एसटीच्या मागे थांबला गेलाय. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू गेला नाहीये. एक धाव मिळते. चेंडू शोधावा लागला एसटी रक्षकाला. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आहे. चेंडू सापडत नाहीये, मात्र वेळेवर सापडला. फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये अजूला स्ट्राइक हवी होती, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झाला मिस्टर स्वयं मात्रे. जवळपास लकी पॅकर्स या टीमला बसतोय हा जवळपास 3रा धक्का. पहिली विकेट आपण पाहिली तर अंकित चव्हाण यांची पहिली विकेट. त्यानंतर आपण पाहिलं तर मानस भोईर हा फलंदाज बाद झाला आणि मानसच्या पाठोपाठ बाद झाला तो स्वयं मात्रे. क्रमांक 5 वर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहे. दुर्वांग पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. बघा, रबर बॉल्स क्रिकेट आलं आणि मी म्हणेल रबर बॉल क्रिकेटला देखील मोठ्या प्रमाणात पसंती दिली गेली. आणि रबर बॉल क्रिकेटच्या आपण ज्या बॅट बघतायत बघा, वेगवेगळ्या कलरच्या, अलग अलग कलरच्या बॅट तुम्हाला या रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. अनेक कंपनीच्या बॅट्स आहेत आणि वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन तुम्हाला या रबर बॉल क्रिकेटच्या बॅटमध्ये पाहायला मिळतील. धावा झाल्या त्या 34. स्लॉग ओव्हर म्हणजे अंतिम षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज शनिवार आहे, त्याच्यामुळे नक्कीच प्रेक्षकांची गर्दी थोडी कमी प्रमाणात पाहायला मिळते. उद्या रविवार सुट्टी एन्जॉय एकसरकर याच मैदानावर करतील 100%. कारण यावेळेस गावकप या ठिकाणी होत आहेत, त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या मैदानावर पाहायला मिळते. पाटील परिवाराचं हे मैदान, पाटील परिवाराचं देखील मनापासून आभार. यावेळेस देखील अगदी बॅटरला फॉलो केलं जात आहे. बघा, इथे धावा मिळू शकल्या असत्या, मात्र अजितला स्ट्राइक हवी आहे. स्वतःवर विश्वास, सगळ्यात महत्वाचं काय तर स्वतःवरचा विश्वास, आणि तो स्वतःवरचा विश्वास अज्जून दाखवलाय, अजित चव्हाण दाखवलाय. इथे मला खेळायचंय, मला स्ट्राइकवर राहायचंय, मला मोठे फटके खेळायचे आहेत आणि मी मोठा फटका खेळणार, हा स्वतःवरचा विश्वास अजित चव्हाण दाखवलाय. त्याच्यामुळे बघा, इथे काही धावा घेता आल्या असत्या एक्स्ट्राच्या स्वरूपात, मात्र त्या धावा एक्स्ट्रा घेतल्या नाहीयेत. धावा 35. चेंडू बाहेर गेला होता की आतमध्ये थांबलेला, बाहेर गेला नव्हता. धावा झाल्या त्या 35. बघूया, स्ट्राइक स्वतःजवळ ठेवले आहे.
ऑन साईडला डाऊन द ग्राउंड, मात्र चेंडू अडला जाईल. थोडंसं चिखळ आहे त्याच्यामुळे चेंडू अडला जाईल त्या ठिकाणी. रबर बॉल स्पर्धा इथे सिंगल मिळेल. बघा ते एक्स्ट्रा धाव, काय एक्स्ट्रा धाव किती महत्त्वाची ठरू शकेल. अंतिम क्षणी कदाचित ते काम येईल. तिथे कदाचित एक्स्ट्रा घेतले असते तर 2 धाव मिळू शकल्या त्या, मात्र ती एक्स्ट्रा धाव घेतली नाहीये. ती किती तोट्याची होती किती फायद्याची आहे ते ऐन वेळेवर ज्यावेळेस या मॅचचा निकाल ज्यावेळेस लागेल त्यावेळेस नक्कीच कळेल मित्रांनो. धावा 36 झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल पूर्णतः बॉडीला टर्न करून यावेळेस हुक केलाय, मात्र चेंडू गेलाय गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं. फक्त 1 डे मिळेल. 1 धाव. 37 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. लकी पॅकर्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. मात्र जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा मी तर म्हणेल आई एकवीरा. अगदी तिखट मारा. म्हणजे त्या रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण 100च्या पलीकडे धावसंख्या पाहिली. 70, 80, 60 ही धावसंख्या आपण नेहमी पाहिली आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. मात्र या ठिकाणी जी गोलंदाजी केली गेली आहे म्हणजे ऑन साईडला खेळण्याची संधी फक्त बॅटरला दिली गेली आहे आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी या ठिकाणी केली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. ऑन साईडला ऑफ साईडला फटका आहे, मात्र मागे फिल्डर आहे. 1 बॉल चेंडूला फील्ड करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा देखील या ठिकाणी आरामात कंप्लीट. खरोखरच एक मेजवानी समोर होती आणि ती मेजवानी मात्र मिस केली आहे इतकंच म्हणेल मी या ठिकाणी. मिस्टर स्टोक आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे मात्र कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. चेंडू स्क्वेअर लेग रिजनवर जातोय. बघा पुन्हा एकदा तो लहानसा चिमुकळा चेंडूला फील्ड करण्यासाठी येतोय. कुठून कुठून धावतोय. थ्रो चांगला पाहायला मिळत नाही. बॅकअप नाहीये. 2 तर झाले आहेत. 3 झाले आहेत. 4थ्याचा प्रयत्न होऊ शकतोय. थ्रो व्यवस्थित नाहीये. बघा इथे संधी आहे. इथे संधी होती आणि त्या संधीचं केलंय सोनं. मात्र काय घडले पंच. चेंडू बादलीला अडला गेलाय त्याच्यामुळे काय ही विकेट असेल ना. यस ही विकेट आहे पंच म्हणतायत. बघा पंच ही विकेट म्हणतायत. चेंडू बादलीला लागला होता आणि बादली ही कंपल्सरी तिकडे राहणार आहे. बादली तिथून हलणार नाहीये त्याच्यामुळे पंच म्हणतात ही विकेटच असेल. भले मग कुठल्याही मॅच मध्ये कोणाचाही चेंडू ते बादलीला लागू द्या, ते बादली तिकडून निघण्याने सगळ्यांसाठी नियम सारखेच असतील. बघा 2 धावा झाल्या होत्या. 3 धावा झाल्या होत्या. 4थी धाव होऊ शकली असती पण अजित स्ट्राईक स्वतःजवळ ठेवत होता म्हणून त्यांनी नो सांगितलं. मला धावायचं नाही तू थांब. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झाला आणि इथे कुठेतरी दोघांमधलं ताळमेळ चुकलं गेलं आणि या अंतिम ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये नक्कीच जो सेट बॅटर होता अजित चव्हाण हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. धावा झाल्या आहेत त्या 42 धावा. 42. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. बघा दोन्ही टीम कॅप्टन चला या सायुज युनायटेड आणि AK11. बघा इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन इथे असणं गरजेचे आहेत. इथे थोडंसं मोये प्रकार घडला असता मात्र बॅटर सुखरूप आहे. एक नक्कीच चिकी सिंगल या ठिकाणी बाईच्या स्वरूपात कंप्लीट केला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही फळकावर लागली गेली आहे. ती म्हणजेच तब्बल 43 धावा आणि 44 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या आई एकवीरा या टीमला. चला सायुज युनायटेड आणि AK11 हे दोन्ही टीम कॅप्टन चला स्टेज समोर या. आणि एक नियम मी तुम्हाला पुन्हा एकदा क्लिअर करतोय. 5 षटकांचे सामने सगळे होतील. आमच्या डाव्या साईडला खेळाडू कक्षा कंपल्सरी असेल. चेंडू बादलीला लागला तर जे धावा असतील त्याच असतील. चेंडू जर चिखलामध्ये हरवला पाण्यामध्ये हरवला कंपल्सरी चेसिंग हा एक नियम आहे. चेंडू हरवला आणि फिल्डरनं जाहीर केलं की मला चेंडू सापडत नाही तर त्यावेळेस 4 धावा या जाहीर केल्या जातील. हे जे काही नियम आहेत ते लक्षात ठेवा आणि क्रिकेट खेळा. चला दोन्ही टीम कॅप्टन या टॉससाठी. सायुज युनायटेड आणि AK11 टीम कॅप्टन
सायुज सायुज युनायटेड टीम कॅप्टन आणि AK11 टीम कॅप्टन. बघा अर्धा खेळ संपला. हाफ इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस व्हायला हवी जेणेकरून आपल्या मॅचेस वेळेवर होतील. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा कॉल देतोय. जुना चेंडू फेकून दे त्यांना. सायुज युनायटेड टीम कॅप्टन सायुज युनायटेड टीम कॅप्टन आणि AK11 म्हणजेच पार्थ पाटील राकेश पाटील त्यानंतर अमोल कालिंग हे जे टीम मालक आहेत यांना विनंती करतोय की आपल्या टीम कॅप्टनला आपण प्लीज टॉस करण्यासाठी पाठवून द्या. आणि टेनिस क्रिकेट म्हणा रबर बॉल क्रिकेट म्हणा ॲज अ कॅमेरामॅन ॲज अ स्कोरर म्हणून भरपूर नाव कमावलंय असे 2 नामांकित व्यक्ती या ठिकाणी खास करून NXT लाईव्ह या यूट्यूब चॅनलला आणलेले आहेत. ते म्हणजेच राज निजाई आणि मनीष निजाई. या नक्कीच 2 व्यक्तींना खास एका आपण म्हणायचं गेलं राज निजाई यांचा उल्लेख करेल ॲज अ कॅमेरामॅन. मयूर पाटीलला ॲज अ कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल. मनीष मी म्हणेल डिजिटल स्कोरची भूमिका पार पाडतोय. तर प्रणील पाटील मी तर प्रणीलच्या विषयी म्हणायचं गेलं तर पूर्ण त्या संपूर्ण टीमवर त्याचं अगदी बारकाईने लक्ष आहे कारण ही मोठी स्पर्धा आहे. NXT म्हटलं तर मुंबई परिसरातील एक मोठं चॅनल आहे यूट्यूब चॅनल. भरपूर मॅचेस नेहमी कव्हर करतायत. फक्त मुंबईपुरता मर्यादित हे चॅनल नाही आहे तर ठाणा या परिसरामध्ये देखील NXT लाईव्हनं भरपूर मॅचेस कव्हरअप केले आहेत लक्षात ठेवा. चला मॅच ऑन करूया. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक उडवण्यात आलेली आहे. सायुज युनायटेड वर्सेस AK11 या 2 संघाच्या दरम्यान पुढची मॅच तुम्हाला ती पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये AK11 या टीमनं नाणेफेक जिंकले. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. निर्णय ते नक्कीच थोड्याच वेळात जाहीर करतील. मात्र या ठिकाणी आपण या चालू सामन्याच्या दिशेने जर गेलो मित्रांनो तर तब्बल धावांचा डोंगर आहे असं म्हणू शकतोय कारण 43 धावा या करायच्या आहेत. 43 टू विन 43 करायच्या आहेत आणि त्या देखील 30 चेंडूमध्ये या धावा करायच्या आहेत. $43 टू विन ना की 44 44 टू विन माफ करा. 44 धावा या विजयासाठी आहेत.
आणि बघा 25 मिनिटाचा कालावधी आहे. 25 मिनिटात जर 5 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर 1 नाही 2 नाही 3 धावेची पेनल्टी आहे. 25 मिनिटात 5 षटकं क्लिअर झाली नाहीत तर 3 धावांची पेनल्टी आहे. पंच तुम्हाला नक्कीच टाइम सांगतील. नो डाऊट विशाल नाईक सर आहेतच ते कळवतील. आमचे स्कोरर जे आहेत ते देखील टाइम या ठिकाणी लावतील. त्याच्यामुळे 25 मिनिटात 5 षटकं टाकण्याचा प्रयत्न करा, अन्यथा 3 धावेच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एक धाव महत्त्वाची असते. इथे 3 धावेची पेनल्टी तुमच्या संघासाठी महागात पडू शकेल. त्याच्यामुळे वेळेला महत्त्व द्या. तुम्ही जर वेळेची जर कदर केली नाही तर वेळ तुमची वाट लावून जाईल, इतकं मी निश्चितपणे सांगतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे आपण एक माफ करा लकी पॅकर्स या टीमची आपण आघाडीची जोडी पाहिली होती. टीम ओनर्स, टीम कॅप्टन खास करून लीड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले होते मानस भोईर. त्याचप्रमाणे एकविरा या संघाने देखील चान्स घेतलाय. खास करून गौरव मात्रे हे मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवींद्र सोनावळे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला सामना सुरू करा प्लीज. मानस जास्त वेळ जातोय, प्लीज वेळेकडे लक्ष द्या. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे, खूप महत्त्वपूर्ण असेल. या ठिकाणी धावा थोड्याशा तोकड्या आहेत इतकेच म्हणेल, कारण रबर बॉल स्पर्धेमध्ये आपण 60, 70, 80 धावांचा देखील डोंगर पाहिला आहे. मात्र धावा जरी तोकड्या असल्या तर देखील या ठिकाणी मैदान बहुतांश ठिकाणी गोशांकित आहे. मॅच ऑन विशाल सरांचा इथे इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट. पहिला सामना सुरू आहे मित्रांनो. एकविरा वर्सेस लकी पॅकर्स. लकी पॅकर्स या टीमने प्रथम बॅटिंग करून 44 धावांचं आव्हान दिलंय. कोण आहे गोलंदाजी ट्रॅकवर मित्रांनो, ज्याचा सगळ्यात मोठा बोलबाला आहे मिस्टर अंकित चव्हाण. खूप मोठं नाव आहे, खूप मोठं या मुलानं नाव कमावलंय ॲज अ बॉलर म्हणून. नक्कीच एक बेस्ट ऑलराऊंडर आहे. मात्र नक्कीच गोलंदाजी अगदी टॉप क्लास. गावकपमध्ये मी त्याची गोलंदाजी पाहिली. वेग जर म्हणायचं गेला तर मला वाटते ताशी 100च्या पलीकडे असेल, 100च्या पलीकडे असेल. जर तिथे नक्कीच आमच्या NXT लाईव्ह जवळ जर आमच्याकडे नक्कीच वेग मापी NXT लाईव्ह जवळ असते तर तुम्हाला त्याचा वेग देखील नक्कीच सांगू शकला असतो. अंकित चव्हाण यांच्याविषयी माहिती येते की खास करून मंदार गरुडे सर ज्यांनी खूप मोठे टेनिस क्रिकेटमध्ये नाव कमावले. नाना हरिराम नाना आहेत, त्यांच्यासोबत खेळले आहेत. आणि मंदार सर आमचे देखील एक मित्र आहेत. त्यांच्या नक्कीच मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळतोय ही माहिती अंकित चव्हाण विषयी येते. चांगला फटका होता, हवेत खेळला गेला होता. मानस अगदी झेल खाली होता. मात्र कदाचित मला असं वाटतं की मानसचं थोडंफार लक्ष नव्हतं, का जिथे 2 हात टाकायला हवे होते त्या ठिकाणी मानसनं फक्त 1 हाताचा वापर केला. त्याच्यामुळे कदाचित तो कॅच ड्रॉप झाला. कारण मंदार गरुडे म्हटले नाना तर आपल्याला पांजूच्या स्पर्धा आठवत आहेत भरपूर मोठमोठ्या, ज्यांनी पांजूचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गाजवलंय. आणि त्यांची खूप मोठी स्टोरी देखील आहे मंदार गरुडे सरांची. ती अंकितला कदाचित माहिती असेल देखील. चांगला चेंडू आहे, अगदी चेंडू पुढ्यात पडला आणि टॉस झाला. ही खासियत आहे या मुलाची. त्याच्यामुळे नक्कीच जे टार्गेट आहे ना, जे टोटल आहे भले 44 आहे, हे 44 धावांचं टार्गेट. आणि हे 44 धावांचं टार्गेट अगदी आम्ही समोरच्या संघाला 70 पर्यंत दाखवू शकतोय अशा प्रकारे गोलंदाजी होते. अंकित चव्हाण तयार. फटका चांगला आहे यावेळेस. इनसाइड आउटचा फटका आहे, हवेत खेळला गेला. मागे फिल्डर आहे, मात्र त्या फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय या स्पर्धेतील एक्सर मान्सून लीग 2025 मधला दुसरा षटकार. बघा मंदार गरुडे सरांचा एक किस्सा कदाचित मॉन्टी सरांना ठाऊक असेल, कारण मंदार गरुडे सरांच्या ज्या सौभाग्यवती आहेत अंजनी गरुडे, त्यांची एक ती वेगळी लव्ह स्टोरी आहे मित्रांनो. अंकित चव्हाणच्या अगेन्स्ट केलेला फटका फिल्डर होता, मात्र त्या फिल्डरला बीट करून यावेळेस बॅटची एज मात्र यष्टीरक्षक अजित चव्हाणच्या डोक्याच्या वरून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. तिथे तो कॅच ड्रॉप झाला.
आणि तो कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो षटकार गेला, त्याच्यामुळे थोडंसं नाराज या ठिकाणी मानस भोईर होत आहेत. आणि खास करून ती विकेट कोणाची होती? गौरव म्हात्रे, एक टॅलेंट, एक मोठं नाव या परिसरातील, एक नक्कीच नामांकित खेळाडू, आणि त्या खेळाडूची ती विकेट मिळवता आली असती ती म्हणजेच लकी पॅकर्स या टीमला, आणि ती संधी निर्माण केली होती खास करून अंकित चव्हाणनं, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. इतकंच म्हणेल. असं म्हणतो ना आपण, नाना दैव देते आणि कर्म नेते, अशातला तो प्रकार त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडला गेला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. वेळ तुमची लावली आहेत, लक्षात ठेवा. मानस भोईर 25 मिनिटात 5 षटकार आणि आता 3 धावेला तुम्हाला सामोरं जावं लागेल पेनल्टीच्या स्वरूपात, त्याच्यामुळे तुमचा टाइम या ठिकाणी सुरू झालाय. वेलकम या ठिकाणी आगमन झालं भावेश म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. भावेश म्हात्रे धावा झाल्या त्या 8. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. ध्रुवांक पाटील येत आहेत. षटक क्रमांक 2 हे हाताळण्यासाठी अंकित नक्कीच चांगलं षटक हाताळलं होतं अंकितनं. बघा, सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, त्यानंतर फक्त सिंगल आला होता. 4था चेंडू देखील डॉट, मात्र 5व्या चेंडूवर जो झेल उडाला होता तो झेलचं रूपांतर आपण षटकारामध्ये पाहिलं, आणि 6वा चेंडू जो सिंगलचा आपण पाहिला. म्हणजे चांगली गोलंदाजी केली होती. अगदी मी म्हणेल फुलर लेनचा चेंडू होता, मात्र यष्टीरक्षक नक्की रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळतोय की फुटबॉल क्रिकेट स्पर्धा खेळतोय हे कदाचित कळलं नसेल. अजित कडून झाली होती चुकी, मात्र ते चुकीचं भुगतान जर व्हायचं गेलं तर धावांमध्ये झालं नाहीये, तर रनआउटच्या स्वरूपात विकेटमध्ये झालं. हे नक्कीच मी तर म्हणेल लकी पॅकर्स या टीमसाठी चांगलं असेल. फलंदाज बाद, पहिली विकेट डाऊन, पहिला फलंदाज बाद झालाय आणि एकविरा या टीमचा मिस्टर रवींद्र सोनावले. बघा भावेश, तुझ्यासाठी एक पारितोषिक आलंय. निखिल खेडेकर आणि सुजित पाटील यांच्याकडून भावेश साठी पारितोषिक आले. 3 षटकार भावेश जर तू लागोपाठ मारलेस तर तुला दिले जातील 5,000 रुपये. भावेश म्हात्रे 40+ क्रिकेटचा मी म्हणेल सध्याच्या या सीझनचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू एक्सर बी टीम मधला, इतकंच म्हणू शकेल मी भावेश म्हात्रे विषयी. 100 धावेचा आकडा पूर्ण करणारा खेळाडू, 90 धावेचा आकडा पूर्ण करणारा खेळाडू, म्हणजे सर्वाधिक धावा जर एक्सर बी टीम मध्ये या 40+ या सीझन मध्ये कोणी केले असतील ते भावेश म्हात्रे. फटका अचूक. बघा ती विकेट, गौरव म्हात्रेची विकेट किती महत्वपूर्ण होती. अंकित चव्हाणनं काय म्हटलं, ती कॅच तू का सोडली, ते का म्हटलं, कारण पूर्ण कल्पना आहे गौरव म्हात्रे कशा प्रकारे खेळू शकतोय याची पूर्ण कल्पना त्यांना होती. आणि आज तो काय खेळ खरोखरच, जो मान्सून धमाका सुरू आहे कोण गावला, काय फटकेबाजी सुरू आहे, तशाच प्रकारे फटका आपण या ठिकाणी पाहतोय गौरव म्हात्रे यांच्या बॅटमधून. षटकार, धावा झाल्यात ते 10. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल, अगदी बॉलरच्या दिशेनं चेंडू खेळला गेला, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. फक्त सिंगल या ठिकाणी मिळेल. भावेश म्हात्रेसाठी पारितोषिक लावले आहेत, फक्त ते काम भावेशला करायचं आहे. 5,000 रुपये भावेश तुझी प्रतीक्षा त्या ठिकाणी बघत आहे. धावा संख्या झाली आहे ती 11. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. भावेश म्हात्रे, गौरव म्हात्रे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर धनेश वरफ, त्यानंतर म्हणायचं गेलं तर ओमकार सावंत, भरपूर खेळाडू आहेत या टीम मध्ये. शॉर्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, पंच वळतायत. विशाल नाईक सर, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर, स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा झाल्यात बोर्डवर त्या म्हणजेच 12. 44 44 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे. शॉर्ट बॉल आहे, ऑफ साइडला पंच केलं गेलं. सिंगल नक्कीच मिळेल. सिंगल या ठिकाणी आरामात कंप्लीट केला गेला. 1 धाव आणि एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. जरा जो डिसिजन पेंडिंग आहे AK11 अमोल कालिंग फील्ड स्वीकारले का? ओके, थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एक्सर मान्सून लीग
मिस केला आहे चेंडू. अगदी समोरून चेंडू टॉस झालाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी बघा. धावा संख्या जर आपण पाहिली तर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे जर 13 धावा. फटकेबाजी देखील चांगल्या प्रकारे होत आहे आणि एका साईडला आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या प्रकारे होत आहे. अंतिम चेंडू असते षटक क्रमांक 2 मधील. गोलंदाज तयार. समोर आहे गौरव म्हात्रे. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे आलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरव म्हात्रे यांच्या बॅट मधून हा येतोय दुसरा खणखणीत षटकार. नावातच गौरव आहे आणि गौरवशाळी कामगिरी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय फलकावर. एकविरा या टीमची ती झाली आहे तब्बल 19 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 44चं टार्गेट आहे समोर आणि 2 षटकांमध्ये जवळपास आपण पाहिलं तर 19 धावा. प्रणिल षटक क्रमांक 3 यावेळेस नक्कीच अजित चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल कारण त्यांच्या बंधूनं नक्कीच 8 धावेचं षटक हाताळलं होतं. मात्र अजितचं जर हे षटक कमीत कमी धावेचं हाताळलं गेलं तर नक्कीच टार्गेट थोडंसं नक्कीच या ठिकाणी चेंज होईल. म्हणजे आता जे टार्गेट आहे 18 चेंडू आणि मला वाटते 18 चेंडू आणि 25 धावा हे जे समीकरण आहे ते समीकरण कदाचित बदलू शकेल. त्यासाठी नक्कीच अजित चव्हाणला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. 22 साठी पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन साईडला खेळायचा होता. मात्र चेंडू ऑफ साईडला टर्न झालाय. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून फिल्डर वेगाने आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मात्र 2 धावा काही अडवू शकत नाहीयेत. 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 21. एक्सर मान्सून लीग 2025 खरोखरच नवीन पर्व पहिला आपण पाहतोय. नवीन संकल्पना घेऊन गौरव म्हात्रे अँड कंपनी संपूर्ण टीम खास करून स्पर्धा घेऊन आपल्यासाठी आलेले आहे. आपल्या भेटीसाठी आलेले आहे. पुढे खेळायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू बॅटचा स्पर्श करून येतोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. स्वीपर पॉइंट रिझन मध्ये 2 धावा मिळतील. स्टेजला चेंडू लागल्यानंतर 2 धावा आम्ही अगोदरच माईकद्वारे जाहीर केल्या होत्या. बघा मोठेपणा नक्कीच एकविरा मित्र मंडळ ही स्पर्धा ऑर्गनाइज करते. त्याच्यामुळे या मंडळाच्या माध्यमातून जे काही पदाधिकारी आहेत त्यांचं नक्कीच धन्यवाद. ऑफ साईडला चेंडू हवेत होता मात्र फिल्डर नाहीये. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू थांबला गेलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने जातो चेंडूला उचलण्यासाठी. तत्पूर्वी मात्र अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी झाल्या आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 25 धावा. एका साईडला जर आपण पाहिलं तर धावा आणि धावा या येत आहे. धावा थांबत नाहीयेत. त्यांच्यामुळे मानस भोईर हे थोडेसे टेन्शनमध्ये आले आहेत की कुठेतरी धावा थांबणं गरजेचे आहेत. कुठेतरी डॉट बॉल येणं गरजेचे आहेत. कुठेतरी विकेट पडणं गरजेचे आहेत. तर आपण या समोरच्या संघाला थांबवू शकतोय. आणि हेच कदाचित अजित चव्हाण यांना मानस भोईर सांगतोय की तुला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. तू महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत. तर विचार केला आपण तर अजूच्या विषयी म्हणायचं गेलं अंकित चव्हाण नो डाऊट मित्र आयकॉन खेळाडू होता. ॲज अ बॉलर म्हणून त्याने जवळपास अजित देखील एक नामांकित खेळाडू आहेत. त्याच्यामुळे भरपूर विश्वास आणि अपेक्षा या खेळाडूवर असतील. शॉर्ट बॉल पुलचा फटका आहे. चेंडू जवळपास डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. तिथे कुठलाही फिल्डर नाहीये. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न कॉलिंग होते मात्र नक्कीच गौरव थांबवतोय. धोकादायक ही धाव ठरू शकली असती मात्र या फटक्यावर मिळतील 2 धावा. 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 27 धावा. एका साईडला आहे एकविरा संघ तर एका साईडला लकी पॅकर्स हा संघ. पहिली मॅच आपण पाहतायत या फॉर्मॅट मधली एक्सर मान्सून लीग 2025
लीग मॅचेस आहेत त्याच्यामुळे नक्कीच संधी तुम्हाला उपलब्ध असेल, मात्र तुमचा रन रेट जो आहे हा डाऊन होता कामा नाहीये. यावेळेस मनगडाचा वापर करत फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे 55 बोट वर आहे. भावेश मात्रला वळावं लागेल डगआउटच्या दिशेला. खरोखर पुढे सरकला होता, भरपूर पुढे आला होता आणि यष्टीरक्षक मानस भोईरनं मात्र काम आपलं अचूक केलंय. चेंडू जरी खराब असला तरी मात्र रनआउटच्या स्वरूपात भावेश मात्रे सारख्या फलंदाजाची विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केले लकी पॅकर्स या टीमनं. पुढे सरसावला होता आणि यष्टीरक्षक म्हणून जी भूमिका पार पाडतायत मानस भोईर त्यांनी मात्र चांगला यष्टीवर थ्रो केला आणि एक मोठी विकेट भावेश मात्रे यांची प्राप्त केली आहे. इथून कदाचित नक्की स्कोअरबोर्ड थांबण्याची शक्यता आहे. धाबा संख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धाबा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आज जे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्या 8 संघांना संधी मिळणार आहे. 8चे 8 संघ आज खेळतील. मात्र उद्याचा दिवस देखील खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण उद्या खास करून जे टाइम टेबल आहे हे चेक करतील प्रत्येक संघ. आपण कुठल्या रँकवर आहोत आणि किती रन रेटने आपण मागे आहोत किंवा किती रन रेटने आपण पुढे आहोत. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका आहे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. फटका जबरदस्त होता, बाउंड्री लाईन त्या ठिकाणी नाहीये, गोष्टी क्षेत्र आहे, त्यामुळे या ठिकाणी फक्त मिळतील 2 धावा. गौरव मात्रे एका साईडला आणि त्यांच्या सोबत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं धनेश बरफ. शॉर्ट बॉल होता, काय पुलचा फटका खेळला गेलाय. सीमारेषा तिथे नाहीये, गोष्टी क्षेत्र आहे, त्याच्यामुळे फक्त 2 धावा त्या ठिकाणी दिल्या जातील. 13 चेंडू आणि धावा करायच्या त्या 14. समीकरण थोडंसं क्लोज झालंय, असं वाटलं होतं की समीकरण थोडंसं बदलेल वाढेल, मात्र ते समीकरण थोडंसं क्लोज झाले इतकंच म्हणेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लावली आहे आई एकविरा या टीमनं. ती म्हणजेच 2 बाद 30 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 14. कंपल्सरी चेसिंग हा रूल आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे जे षटक आहे क्रमांक 4चं षटक, क्रमांक 4चं षटक जर कमी धावांचं हाताळलं गेलं तर थोडंफार मी म्हणेन दडपण जे आहे हे आई एकविरा या टीमवर येऊ शकेल. मात्र इथून जर या ओव्हरमध्ये जर जास्तीत जास्त धावा जर आल्या आई एकविरा या टीमकडून तर नक्कीच लकी पॅकर मात्र यावेळेस थोडंसं टेन्शनमध्ये येतील. धीरज पवार, मी म्हणे धीरज पवार नाही आहे, या धीरज पवारला खऱ्या अर्थानं आपली पावर दाखवावी लागेल. त्याच्यामुळे धीरज पॉवर दाखव असं म्हणू शकेल मी या गोलंदाजाच्या विषयी म्हणायचं गेलं तर. धीरज पवार गोलंदाजी ट्रॅकवर, समोर कोण आहे सेट बॅटर मिस्टर गौरव मात्रे. शॉर्ट बॉल ऑफ साईडला, यावेळेस पंच केलं, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी होते या ठिकाणी, एकदा नाही तर सलग त्याच ठिकाणी गौरव मात्रे यांना 2दा संधी, 2 वेळा संधी दिली गेली आहे. 2 वेळा गौरव मात्रे यांचा कॅच त्या ठिकाणी मिळू शकला असता, मात्र तो कॅच ड्रॉप झालाय आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिळतील या गौरव मात्रे यांना या 6 धावा. गौरव मात्रे यांच्या बॅटमधून येतोय हा जवळजवळ 3रा षटकार. गौरव खेळतोय वैयक्तिक 22 या धावसंख्येवर आणि टीम पोहोचले ती 36 या धावसंख्येवर. जबरदस्त बॅटिंग गौरव मात्रे यांच्याकडून पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळला गेला, इथे देखील बॅटर काही करू शकत नाहीये फिल्डर त्या ठिकाणी. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4था षटकार गौरव मात्रेच्या बॅटमधून. धावा झालेल्या आहेत त्या 42. तो कॅच अंकित चव्हाणनं म्हटलं होतं तो कॅच नव्हती, ती मॅच होती. तो कॅच का सुटला गेला गौरव मात्रे यांचा, आणि जिथे गौरवचा कॅच सुटला गेला तिथेच मी तर म्हणेल ही मॅच सुटली गेली. वाईटचा इशारा, फक्त एका धावेची गरज विजयासाठी. कारण त्या ठिकाणी जर गौरवच्या विषयी म्हणायचं गेला तो कॅच पकडला असता तर गौरव मात्रे हा 0वर बाद झाला असता.
मात्र यावेळेस धावांचा डोंगर मात्र गौरव म्हात्रे यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. अभिनंदन. आई एकविरा संघ विजयी होतोय, जे या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक आहेत आई एकविरा मित्र मंडळ. आणि या ठिकाणी आई एकविरा हा संघ पहिली मॅच जिंकतोय. अभिनंदन आई एकविरा टीम. त्यानंतर लकी पॅकर्स नक्कीच आडलक. मात्र अजूनही तुम्हाला संधी आहेत. नॉकआउट मॅचेस नाही आहेत, लीग मॅचेस आहेत, त्याच्यामुळे अजूनही तुम्हाला संधी आहेत. त्या संधीचं सोनं नक्कीच तुम्ही कराल अशीच आम्ही आशा करतोय. मात्र चला लगेच आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. सांगण्याची गरज नाही आहे मॅन ऑफ द मॅच कोण असेल मित्रांनो. ज्याचा नक्कीच या मॅचमध्ये बोलबाला राहिला आहे तो आहे गौरव म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच. बघा जर आपण रन रेट चेक केला गेला तर मानस भोईर रन रेटकडे आपले लक्ष द्या. आपण मायनसमध्ये आहात पहिली मॅच, कारण आपण जवळपास 9 चेंडू ठेवून पराभूत झाला आहात. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत. अंकित चव्हाण, अजित चव्हाण या गोष्टीकडे लक्ष द्या. खूप महत्त्वपूर्ण मॅचेस पुढचे असणार आहेत. चला अभिनंदन आई एकविरा. चला या वळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि नक्कीच मी विनंती करतोय हरराम पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गौरव म्हात्रे यांना आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करावं. एक सर मान्सून लीग 2025च्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरतोय मिस्टर गौरव म्हात्रे. हरराम पाटील साहेब नानांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. जवळपास विचार केला आपण तर 290च्या स्ट्राईक रेटनं धावा बनवल्या, त्या म्हणजेच गौरव म्हात्रेनं ते 29 10 चेंडूंचा सामना केला. त्याच्यामध्ये आपण 4 षटकार खास करून जर पाहिले तर गौरव म्हात्रे यांचे आपण पाहिले, यांच्या बॅटमधून आपण पाहिले अफलातून बॅटिंग गौरव म्हात्रे. वेल डन, अभिनंदन अँड बेस्ट ऑफ लक. चला नेक्स्ट मॅच सायुज युनायटेड वर्सेस AK11. टॉस जिंकली AK11 या टीमनं. चला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच जर्सी तुम्ही पाहू शकाल नितीन वारे अँड कंपनी NP स्पोर्ट्स यांच्याकडून खास मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षित जर्सी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. थँक्यू नितीन वारे, धन्यवाद वारे फॅमिली. सायुज युनायटेड वर्सेस आपण या ठिकाणी सेकंड मॅच पाहतोय. AK11 नाणेफेकीचा कौल AK11 या टीमनं जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय, फील्ड करण्याचा निर्णय हा AK11 या टीमनं घेतला आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच युनायटेड बॅटर आपले जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. युनायटेडच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर सायुज युनायटेड आयकॉन जर खेळाडू जर म्हणायचं गेलं तर राकेश पाटील. क्या बात आहे, स्वतः राकेश आयकॉन खेळाडू आहेत या टीमचे. सेकंड आयकॉन भार्गव पाटील असतील. आघाडीची जोडी बघा. आतापर्यंत आपण ज्या मॅचेस पाहिल्यात म्हणजे आई एकविरेची मॅच बघूया. लकी पॅकर्स या टीमचा आपण सामना पाहिला. तर आघाडीचे